भावना ताई, सिद्धू दादा, कसे आहे तुम्ही दोघं? अरे आम्ही एकदम मस्त. तुम्ही कशा आहात? मी एक नंबर. बरं आरती वहिनी, मला सांग, जानूकडचा चोरोटीचा कार्यक्रम कसा झाला? अगं तुला काय सांगू, इतका भारी झाला. पण तुमच्या दोघांची लय आठवण आली ग. तुम्ही पाहिजे होता बाबा. आता लवकरात लवकर आम्ही तिकडे जाऊ आणि शुभेच्छा देऊ. तुम्ही दोघं अजून इथेच आहात, तयारी नाही केली? जा पटकन जा. हो आम्ही आलो था. हो बस. बसा बसा. हो दादा, घे चहा घे. काकू, हा शांतपणे बसून पी. सिंचना. हा वहिनी, काय ग, काही काम आहे का? अगं पप्पा इतकं इलेक्शन जिंकले, तू त्यांना देण्यासाठी काही गिफ्ट आणलं की नाही? अगं वहिनी, मी कम्प्लिटली विसरले बघ गिफ्ट आणायचं पप्पांसाठी. मला वाटलंच होतं. काळजी नको करू, तुझ्या वतीने मी गिफ्ट आणलंय आणि तुझ्या खोलीत ठेवलंय. खरंच वहिनी, थँक्यू सो मच वहिनी, थँक्यू सो मच. अगं तुला काय सांगू वहिनी, हल्ली माझ्या डोक्यामध्ये इतक्या गोष्टी चालू असतात ना की अशा गोष्टी विसरायला होतं बघ. सिंचना, मी समजू शकते तू कोणत्या परिस्थितीतून चाललीस. नाही म्हणजे आपल्या माहेरी आपल्या नवऱ्याला घर जावे म्हणून आणणं खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे बघ, मला माहिती आहे हा निर्णय घेताना तुला किती त्रास झाला असेल. तर तूच ग वहिनी, तूच माझ्या मनाची खरी अवस्था समजून घेतलीस. हे बघ, माझ्यासाठी पण सोपं नव्हतं, बट मला हे नक्की माहीत होतं की यामध्येच आमच्या दोघांचं भलं आहे, म्हणूनच मी हा डिसिजन घेतली. पण तू बघतेस ना हॅरी, अगं मला वाटलं होतं की तो या डिसिजनमध्ये मला सपोर्ट करेल, मला साथ देईल. पण तो साधा त्याच्या घरच्यांना हे सुद्धा सांगत नाहीये की तो गाडे पाटलांकडे कायमचं राहणार आहे, घर जावई बनून. आता हे सगळं मीच करू का ग? अगं दिवसभरात किती फोन येतात आई बाबांचे, ते मला इग्नोर करावे लागतात. अजून किती दिवस मी हे करायचं सांग? त्याने काही करायला नको का? म्हणजे हरीश दादांनी आई बाबांनी अंधारात ठेवलंय? सिंचना, पण मला असं वाटतं की हरीश भाऊजींनी त्यांच्या आई वडिलांना सगळं स्पष्टपणे सांगायला पाहिजे. म्हणजे भाऊजीनं आई वडिलांना असं अंधारात ठेवताय. काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल. पण सध्या तू खोलीमध्ये जा आणि गिफ्ट घेऊन ये. हो वहिनी, थँक्यू सो मच वहिनी. आरती, आरती. हा हा वहिनी. चहा पाणी झालं का? काय ग ए, तुला काय हार आणि श्रीफळ आणायला सांगितलं होतं ना, त्यात आणलीस ना, तर निघायचं बघा इथून. नाहीतर इथं दळवींची संख्या एवढी वाढेल की प्रत्येकाला प्रश्न पडेल, नेमकं हे घर कुणाचं आहे? गाडे पाटलांचं आहे की दळवींचं आहे? चला बघा. वहिनी मी येते. हा, सावकाश जा. हरीश भाऊजींचं हे काय चाललंय? खरंच हे आई बाबांनी कळलं तर काय वाटेल त्यासनी? सिंचना, मी समजू शकते तू कोणत्या परिस्थितीतून चालली आहेस. नाही म्हणजे आपल्या माहेरी आपल्या नवऱ्याला घर जावे म्हणून आणणं खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तू बघतेस ना हॅरी, तो साधा त्याच्या घरच्यांना हे सुद्धा सांगत नाहीये की तो गाडे पाटलांकडे कायमचं राहणार आहे, घर जावई बनून. पण मला असं वाटतं की हरीश भाऊजींनी त्यांच्या आई वडिलांना
सगळं स्पष्टपणे सांगायला पाहिजे. आई वडिलांना असं अंधारात ठेवताय. अगं बाई, आता आई बाबासनी काय बोलू मी? ती आरती आहे ना? आरती बघा. आरती आरती आई बाबा अगं काय ग कुठे आहेस अशी? कुठे चालली होतीस? दुकानात नाही का जायचं तुला? मी ते सिद्धू दादांच्या घरी गेलते ना, तिकडे ते निवडणूक नाही का जिंकले, मग त्याची ऑर्डर होती. फुलं हार वगैरे घेऊन गेलते. वा वा वा. अहो, आपण पण त्यांना फोन करायला पाहिजे, अभिनंदन करायला हवं ना त्यांचं. नाही नाही लक्ष्मी, अगं फोनवरनं अभिनंदन करणं खूप कोरडं होईल अगं. इतका मोठा विषय मिळवलाय त्यांनी आणि ते आपले व्याही आहे, त्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करूया त्यांचं. ती बरोबर आहे, तुमचं चांगली कल्पना आहे. सिंचनालाही छान वाटेल आणि हरीश तिकडे आहे, भावना आहे, त्यांचीही भेट होईल. बरोबर. चल आम्ही निघतो, जातो तिकडे. आई बाबा, काय ग? मी काय म्हणते, तुम्ही आता नका जाऊ तिकडं. का ग आरती? आरती, काय झालं नक्की आरती? काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? आरती बोल ना ग, काय झालंय? नाही म्हणजे तिकडे आता लई पार्टीची माणसं बिनसं असणार आहेत ना, मग तुम्हाला नाही बोलता येणार, म्हणून म्हणलं का नका जाऊ आता. आरती, नक्की तिकडे काहीतरी घडलंय. हे बघ, काय झालंय ते निमूटपणे सांगा मला. ते आई बाबा, तुम्ही जर आता तिकडे गेला आणि एक गोष्ट तुम्हाला कळली ना, तर लई वाईट वाटेल तुम्हाला. कुठली गोष्ट आरती? आरती, हे बघ आरती, तुला शपथ आहे माझी, खरं खरं सांग. आई, आलात तुम्ही? या दोघांच्या प्रेमाच्या ताकदीने आपल्या पक्षाला एवढा मोठा विजय मिळालेला आहे. सिद्धूने त्याची जनसेवा सुरू ठेवली आणि भावनाने पक्ष कार्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम केलं. त्यांच्या प्रेमानं, त्यांच्या त्यागानं आणि त्यांच्या कष्टानं हा विजय खेचून आणलेला आहे, असं मी इथे जाहीर करतो आणि दोघांचा सत्कार करतो.